सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज. नमस्कार. आज खरं तर आपण औंधमध्ये आपण सर्व पत्रकारांना मी आज बोलवायचं कारण असं आहे की औंधमध्ये आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम उद्या दिनांक 7 संध्याकाळी 6 ते 9 घेतोय आणि औंध भूमीला आणि कलेला खरं तर राजाश्रय होता आणि अलीकडच्या काळात ती परंपरा खंडित झाल्यामुळं मी खरं तर औंध परिसरातील लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वंचित लोकांसाठी, गरिबांसाठी एक काहीतरी करमणूक, एक कला आणि खरं तर गावातील खेड्यातील लोक रोज टी व्हीवर ज्या सन टी व्हीचे कार्यक्रम अतिशय म्हणजे प्रेमानं अतिशय ह्यानं बघतात आणि उद्या खरं तर तेच कलाकार त्यांच्यासाठी औंधमध्ये आलेत आणि हा खरा उद्देश होता. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे सन टी व्ही आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंच, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुम्हा पत्रकारांना पण तो कार्यक्रम बघायचा आहे. म्हणजे खरं तर पत्रकार असतील, समाजातील डॉक्टर असतील, समाजातील सर्व घटकांना कलेचा एक आस्वाद घेता यावा, त्यासाठी काही चांगली गाणी असतील, डान्स असेल, मिमिक्री असेल, बऱ्याचशा गोष्टी, आता सर्वच गोष्टी मी काय उल्लेख करत नाही. तेजपाल वाघ सर त्याच्याबद्दल एकदम विस्तृत सांगतील. नमस्कार, माझं नाव तेजपाल वाघ. लेखक निर्माता म्हणून सगळ्यांना ओळख आहेच आणि खटाव तालुक्यातलंच खटाव गावचाच मी मूळचा आहे. खरं तर औंध आणि इथला जो परिसर आहे आपला सगळा खटाव तालुक्यात, इथं अनेक रत्न जन्माला आली ज्यांनी कला क्षेत्रामध्ये नाव केलं आणि सगळ्यात मोठं दिग्गज नाव म्हणजे राजा गोसावी, हे स्वतः सिद्धेश्वर कुर्लीचे होते. त्याच्यानंतर विशाल कदम आपला पुसे सावळीचा जो आहे तो देवमाणूस सारख्या मालिकेतून तो संवाद लेखक म्हणून सगळ्यांच्या समोर आलाय. तर भाऊंच्या डोक्यात संकल्पना अशी होती की बाबा प्रत्येक भागाची एक भूक असते. जसं विकास हा फक्त भौतिकदृष्ट्याच विकास नाही व्हायला पाहिजे, तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपली जी कष्टकरीतली माता आहे किंवा कष्टकरी शेतकरी हा दिवसभर शेतात राबतो, कुठेतरी कामाला जातो आणि संध्याकाळी घरी येतो तर त्याचं कुठेतरी त्याचा तो शिनवटा आलेला असतो किंवा तो जो दमलेला भागलेला असतो, तर ते जर मनोरंजनाच्या माध्यमातून त्याला जर त्याचा विसर पडणार असेल आणि त्याला एक नवीन ऊर्जा मिळणार असेल तर आपण असा कार्यक्रम करूया. भाऊंच्या संकल्पनेतून बरेच दिवस हे असं चालू होतं की आपल्याला एक अराजकीय कार्यक्रम करायचा आहे. आता भाऊ एका वेगळ्या पक्षाचे, मी एका वेगळ्या पक्षाचं काम करतो, पण कलेच्या प्रांतात कधी कुठलं राजकारण नसतं हेच दाखवून द्यायचं म्हणून सगळेजण एकत्र आले आणि एक अराजकीय कार्यक्रम जिथं कुठल्याही राजकीय उद्देश न ठेवता फक्त आणि फक्त करमणूक आणि लोकांपर्यंत कला पोहोचवता येईल याच्यासाठी सन मराठी वाहिनीशी जवळपास 3 महिने पत्रव्यवहार आणि सगळं चालू होतं. आणि मग त्यांना इथं कशा पद्धतीने कार्यक्रम करता येईल, किती मोठा कार्यक्रम करता येईल याची सगळी कल्पना दिली आणि आता जवळपास सन मराठीचे 40 कलाकार औंधमध्ये येणार आहेत आणि पहिल्यांदा घडतंय. तर धन्यवाद भाऊंचे आणि भारतीताईंची सुद्धा की सतत त्यांचा फॉलोअप होता की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, कसं करायचं आहे, त्याचं नियोजन कसं करायचं. आणि मला सांगायला आनंद होतोय की औंधमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घडतोय. आणि आतापर्यंत असं झालंय की औंधकर जे होते सगळे इथली जी लोक होती ती कायम टीव्ही मध्ये कलाकारांना बघत आले, ती समोर प्रत्यक्षात बघणार. आणि यावेळेला अजून एक गोष्ट अशी घडणार आहे की औंधची जी जनता आहे ती सुद्धा टीव्हीवर दिसणार आहे, कारण हा सगळा कार्यक्रम सन मराठीवर चित्रीकरण होणार त्याचं आणि तो 28 डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी म्हणून दाखवला जाणार आहे. तर हे खूप चांगलं भाग्य आपल्याला मिळालं की औंधच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम करत असताना
तो संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. आणि ती जी संकल्पना भारती बहिणींची होती की आपल्याला इथं औंध महोत्सव करायचा आहे, पण शॉर्ट नोटीसवर कसा करायचा, त्याचं एक पहिलं वर्ष म्हणून आम्ही एक सुरुवात केली. इथून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक काळामध्ये औंध महोत्सवाचं स्वरूप पण मोठ्या स्वरूपात असेल, त्याबद्दल त्या सांगतीलच. तर असं आहे, तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण खटाव तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमाला आनंद घेण्यासाठी यायचे त्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सन मराठी वाहिनी आणि माननीय अंकुशभाऊ गोरे युवा मंच खटाव यांच्या वतीने मी देतो. आणि आकर्षण बरंच असणार आहे. सन मराठीच्या सगळ्या सिरियल्सचे नायक नायिका तर येणारच आहेत, पण एक प्रमुख आकर्षण आहे ते जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवले. आतापर्यंत सगळ्या लोकांना कळलेलं आहे, पण उद्या अचानकपणे ते ज्यावेळेस आकर्षण येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल. सबसे कातील एक नृत्यांगणा येणार आहे आणि तिची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे, तर तेही एक आकर्षण असणार आहे. तर उद्या सगळ्यांनी तुम्ही आवर्जून 7 तारखेला रविवारी 6 वाजता घाटमाता जो वर्धन शुगर फॅक्टरीच्या जवळ घाटमाता आहे आपला त्रिमुलीच्या इथला, तिथे हा कार्यक्रम आहे. तर सगळ्यांनी नक्की यावं. मला वाटतं भारती आता बस झाली. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.